एका सामान्य माणसाचं आयुष्य एका रात्रीत असं काहीतरी घडतं की ते कायमचं बदलून जातं. हे कसं होऊ शकतं? आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत, आदित्यची गोष्ट आणि त्याच्यासोबत घडलेल्या भूतबाधा नावाच्या एका भयाण प्रकाराची. एकदा या चित्राकडे बघा. बाल्कनीत एक माणूस बसलाय. डोळे उघडे आहेत, पण ते काहीच बघत नाहीयेत. नजर पूर्णपणे शून्यात हरवलेली आहे. हाच आहे आदित्य. पण हा तो आदित्य नाहीये जो तो आधी होता. असं काय घडलं असेल त्याच्यासोबत की त्याची ही अवस्था झाली? चला, हीच गोष्ट आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया. तर भाग 1, एका सामान्य माणसाचा विरंगुळा. आपली कहाणी सुरू होते आदित्यापासून. आदित्य म्हणजे एक अगदी आपल्यासारखाच एक IT मॅनेजर. आयुष्यात असं साधंच, पण त्याला एक आवड होती, एक छंदच म्हणा ना. प्रत्येक विकेंडला रात्रीच्या वेळी तो आपली बाईक काढायचा आणि एकटाच लाँग राईडला निघून जायचा. अहो, कामाचा तो स्ट्रेस, तो सगळा ताण घालवण्यासाठी मोकळा रस्ता, हेच त्याच्यासाठी सगळं काही होतं. तिथे त्याला जी शांतता मिळायची, तो एकांत मिळायचा, तोच त्याचा विरंगुळा होता. त्याची बायको निधी नेहमीच त्याला चेष्टेने म्हणायची, "काय हो, दर विकेंडला मला सोडून कुठे एकटेच पळता?" पण तो फक्त हसायचा, हेल्मेट घालायचा आणि निघून जायचा. हा त्याचा स्वतःसाठीचा वेळ होता, त्याचा स्वतःचा एक छोटासा सुखाचा कोपरा. आता येतो भाग दुसरा, तो शापित महामार्ग. पण मग एका रात्री त्याच्या या नेहमीच्या प्रवासात असं काहीतरी घडलं, असं एक वळण आलं जे फक्त भयानकच नव्हतं तर अनाकलनीय होतं. आणि ती राईड दुर्दैवाने त्याची शेवटची ठरली. त्या रात्री पण आदित्य निघाला, नेहमीसारखाच. एका निर्मनुष्य रस्त्यावर त्याला थोडी मिठाई खावीशी वाटली म्हणून तो थांबला. पण जशी त्याने गाडी पुन्हा सुरू केली, त्याला एक विचित्र फिलिंग आली की अरे, कोणीतरी आपला पाठलाग करतोय. आणि इतक्यात त्याची बाईक एकदम जड झाली, अक्षरशः जड. जणू काही मागच्या सीटवर कोणीतरी बसलंय. त्याने घाबरून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तो पुढे जाऊ लागला तर रस्त्याच्या कडेला काही आकृत्या दिसल्या, पण जवळ जाईपर्यंत त्या गायब. आणि मग सगळ्यात विचित्र गोष्ट घडली. त्याच्यावर अचानक इतकी झोप येऊ लागली, अशी झोप जी नॉर्मल नव्हती. आता हा फक्त कामाचा थकवा होता का, की हे काहीतरी वेगळंच होतं? विचार करा, आदित्यच्या मनात काय गोंधळ उडाला असेल. तर्क आणि भीती यांच्यातली सीमारेषाच जणू पुसली गेली होती. भाग 3, घरात एक अनोळखी. त्या रात्री आदित्य घरी तर आला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक अज्ञात शक्ती, एक न दिसणारा पाहुणा त्याच्या घरातही शिरला होता. आणि तिथूनच सुरू झाला बदलांचा एक भयान खेळ. घरी आल्यावर आदित्यला खूप ताप आला. फॅमिली डॉक्टर आले. त्यांनी तपासलं आणि म्हणाले, काही नाही, कामाचा खूप स्ट्रेस आणि थकवा आहे. पण खरं कारण या सगळ्याच्या खूप पलीकडे होतं आणि ते खूप जास्त भयानक होतं. आदित्यमध्ये झालेला बदल बघा. जो माणूस काही दिवसांपूर्वी एक चांगला IT मॅनेजर होता, एक प्रेमळ नवरा होता, एक पॅशनेट रायडर होता, तोच आदित्य आता एक तापट, संशयी आणि हिंसक माणूस बनला होता. म्हणजे विचार करा, त्याच्या घरच्यांसाठी हा किती मोठा धक्का असेल. आणि त्याचं वागणं ते तर दिवसेंदिवस विचित्रच होत चाललं होतं. घरात म्हणे काळी मांजरच पाहिजे, देवाऱ्यासमोर कापलेली लिंब ठेवायला लावायचा, आणि सगळ्यात विचित्र म्हणजे त्याला काळ्या कोंबडीचं कच्चं मांस खाण्याची इच्छा व्हायची. तो अचानक चिडायचा, कोणालाही धमक्या द्यायचा आणि सतत एकच गोष्ट बोलायचा, मला माझा सूड घ्यायचा आहे. भाग 4, अदृश्य शक्तीचा सामना. आता मात्र घरच्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. त्यांची भीती खूप वाढली होती. त्यांना हे पक्क कळून चुकलं होतं की हा काही साधा आजार नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की आता डॉक्टरांच्या पलीकडे जाऊन मदत शोधायला हवी. मग घरी आले पंडित कालीचरण. त्यांनी आदित्यला पाहिलं आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. ते म्हणाले, याला भूतबाधा झालीये. भूतबाधा म्हणजे अशी अवस्था जिथे असं मानलं जातं की माणसाच्या शरीरावर आणि मनावर कोणत्या तरी बाहेरच्या शक्तीने ताबा मिळवलाय. आता याला काही लोक अंधश्रद्धा म्हणतील, पण अनेक संस्कृतींमध्ये याला मानसिक बदलांचे कारण मानलं जातं. पण पंडितजींची काम करायची पद्धतच वेगळी होती. त्यांनी आदित्यशी बोलायचा प्रयत्नच केला नाही. त्यांनी थेट त्याच्या आतल्या त्या शक्तीशी संवाद साधला. ते अगदी शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, मी आलो आहे तुझा सूड घ्यायला, तुला मदत करायला. ही त्यांची एक चाल होती, त्या शक्तीचा विश्वास जिंकण्यासाठी. आणि त्याचा परिणाम झाला. हळूहळू त्या शक्तीने बोलायला सुरुवात केली. कळालं की त्या आत्म्याचं नाव अरुण होतं. त्याच हायवेवर एका हिट अँड रन केसमध्ये त्याचा जीव गेला होता. आणि आदित्यने त्या निर्जन रस्त्यावर जी मिठाई खाल्ली होती ना, तिच्या वासानेच अरुणचा अतृप्त आत्मा त्याच्याकडे खेचला गेला. आणि आता भाग 5, अंतिम विधी.
आता वेळ आली होती शेवटच्या संघर्षाची. पंडितजी, आदित्य आणि त्याचं कुटुंब सगळे मिळून त्याच शापित जागेवर परत गेले, त्याच हायवेवर जिथे सगळं सुरू झालं होतं. पंडितजींचा प्लॅन तयार होता. पहिला टप्पा होता त्याच जागेवर परत जाणं. तिथे त्यांनी अरुणच्या आत्म्याला सूड पूर्ण करण्याचा आमिष दाखवून बाहेर बोलावलं. मग कच्च्या मांसाचा एक पुतळा तयार केला. तो पुतळा म्हणजे अरुणला मारणाऱ्या ड्रायव्हरचं प्रतीक होतं. जसा तो आत्मा सूड घेण्यासाठी त्या पुतळ्यावर झेपावला, त्याच क्षणी पंडितजींनी त्याला मंत्रांनी बांधून टाकलं. आणि मग सुरू झाला तो अंतिम विधी, त्या आत्म्याला मुक्त करण्याचा. भाग 6. एक रेंगाळणारी सावली. विधी तर झाला, पण त्याचा शेवट मात्र इतका धक्कादायक होता की कोणी विचारही केला नसेल. तो आत्मा मुक्त झाला. पण आदित्य कायमचा हराला. त्या विधीच्या झटापटीत आदित्याचं डोकं एका दगडावर जोरात आपटलं. आत्मा तर शरीरातून निघून गेला, पण आदित्याचं मन, त्याची शुद्धा, ती कधीच परत आली नाही. आणि आज तोच आदित्य त्या बाल्कनीतल्या खुर्चीत बसून असतो, डोळे उघडे पण नजर मात्र शून्यात. आदित्यची ही गोष्ट फक्त एका भूताची नाहीये. ही आपल्याला एक मोठा प्रश्न विचारून जाते. जिथे विज्ञान आणि श्रद्धा एकमेकांसमोर उभे राहतात, तिथे खरं नुकसान कोणाचं होतं? आणि विचार करा, जेव्हा शरीर शिल्लक राहतं पण मन हरवून जातं, तेव्हा मुक्ती नक्की कोणाची होते? त्या आत्म्याची की त्या माणसाची?